नमस्कार मित्रांनो, आज आपण अनुभवणार आहोत होलिका दहन या महासणाची संपूर्ण आणि अंगावर शहारे आणणारी कथा। ही कथा मात्र ऐकल्याने कौटुंबिक सुख आणि धनधान्यामध्ये बरकत मिळते। ही कथा ऐकताना मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही स्वतःला थेट त्या सत्ययुगात आणि गोकुळाच्या मातीत उभे असलेले पाहाल। त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका, तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा प्रत्येक प्रसंग तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल। त्याआधी एक छोटीशी विनंती मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये। जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आणि आपली संस्कृती खरोखर आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरू करूया। खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। सत्ययुगाच्या ही आधीचा हा काळ होता। तेव्हा असुरांचा राजा हिरण्यकश्यपू याने स्वर्गावर आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता। त्याला मरण नको होते, त्याला अमर व्हायचे होते। यासाठी त्याने ब्रह्मदेवाची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याचे शरीर वाळवीने खाल्ले तरी त्याचा प्राण गेला नाही। त्याची जिद्द पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दर्शन दिले। हिरण्यकश्यपूने अमरत्व मागितले, पण सृष्टीच्या नियमात ते बसत नव्हते। मग त्याने असा वर मागितला जो ऐकून साक्षात मृत्यू सुद्धा गोंधळून गेला असता। तो म्हणाला की मला असा वर द्या की मला कोणताही माणूस मारू शकणार नाही आणि कोणताही प्राणी मारू शकणार नाही। मला दिवसा मृत्यू येणार नाही आणि रात्री सुद्धा मृत्यू येणार नाही। मी घरात मरणार नाही आणि घराबाहेरही मरणार नाही। मला कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही आणि कोणत्याही अस्त्राने मारता येणार नाही। मी जमिनीवर मरणार नाही आणि आकाशातही मरणार नाही। ब्रह्मदेवांनी विचार केला की हा तर मृत्यूलाच चकवा देण्याचा प्रकार आहे, पण तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांनी तथास्तु म्हटले आणि इथेच विनाशाची सुरुवात झाली। हा वर मिळताच हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजू लागला। त्याने जाहीर केले की या जगात विष्णू वगैरे कोणी नाही, फक्त मीच देव आहे, माझीच पूजा करा। ऋषी मुनींची कत्तल सुरू झाली, मंदिरे तोडली गेली। विष्णूचे नाव घेणे हा गुन्हा ठरवला गेला। पण म्हणतात ना की दिव्याखालीच अंधार असतो। हिरण्यकश्यपूच्या घरातच त्याच्या पोटी एक असा मुलगा जन्माला आला जो जन्मतःच विष्णूचा परमभक्त होता। त्याचे नाव होते प्रल्हाद। प्रल्हाद अजून लहान होता, रांगता होता, पण त्याच्या मुखातून शब्द फुटला तो म्हणजे नारायण नारायण। हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या पायाची आग मस्तकात गेली। ज्या बापाने जगाला आपल्या पायाशी झुकवले त्याचाच मुलगा त्याच्या शत्रूची पूजा करत होता, हे त्याला सहन झाले नाही। त्याने प्रल्हादाला समजावले, मारले, धमकावले, पण प्रल्हाद बदला नाही। त्याच्या प्रत्येक श्वासात फक्त नारायण होते। मग सुरू झाला छळाचा एक असा अध्याय जो ऐकून आजही काळजाचा थरकाप उडतो। क्रूर बापाने आपल्याच मुलाला हत्तीच्या पायाखाली दिले, पण हत्तीने त्याला तुडवण्याऐवजी नमस्कार केला। त्याला कड्यावरून खाली ढकलले, पण साक्षात वाऱ्याने त्याला झेलले। त्याला उकळत्या तेलात टाकले, पण ते तेल प्रल्हादासाठी शीतळ झाले। त्याला विष पाजले, पण ते अमृत झाले। हिरण्यकशिपूच्या राजवाऱ्यात आता चिंतेचे आणि भयाचे सावट पसरले होते। जो राक्षस स्वतःला देव मानत होता त्याच्याच तोंडचे पाणी पळाले होते। विचार करा मित्रांनो, ज्या हिरण्यकशिपूच्या नुसत्या एका नजरेने देवराज इंद्रही थरथर कापायचा, तोच हिरण्यकशिपू आज स्वतःच्याच 5 वर्षांच्या मुलापुढे हतबल झाला होता। त्याने सर्व उपाय करून पाहिले होते। प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून दिले, पण तो वाचला। भुकेल्या आणि विषारी सापांच्या कोठडीत टाकले, पण सापांनी त्याला फणा धरून सावली दिली। पिसाळलेल्या हत्तींच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, पण हत्तींनी त्याला सोंडेने उचलून पाठीवर बसवले। विषाचा प्याला दिला, तर त्या विषाचे साक्षात अमृत झाले। हिरण्यकशिपू रागाने वेडापिसा झाला होता।
त्याचे डोळे लाल भडक झाले होते. राजवाड्याच्या मुख्य दालनात तो येरझारा घालत होता. असे कसे होऊ शकते? हा पोरगा मरत का नाहीये? कोण वाचवतंय याला? असे प्रश्न विचारून तो स्वतःचेच केस ओढत होता. जेव्हा त्याचे सर्व उपाय थकले आणि त्याला काहीच सुचेनासे झाले, तेव्हा तिथे प्रवेश झाला तो एका महाभयंकर आणि क्रूर राक्षसीचा. ती होती हिरण्यकशिपूची सख्खी बहीण होलिका. होलिका ही काही सामान्य राक्षसी नव्हती. तिच्याकडे साक्षात अग्निदेवाने दिलेले एक चमत्कारिक वरदान होते. अग्निदेवाने प्रसन्न होऊन तिला एक दिव्य चादर किंवा शाल दिली होती. वरदान असे होते की जर होलिकेने ती चादर आपल्या अंगावर ओढून घेतली आणि ती आगीत प्रवेश करती झाली, तर जगातील कोणतीही भयंकर आग तिला जाळू शकणार नाही. अग्नी तिला स्पर्शही करू शकणार नाही. होलिका दालनात आली आणि ती अत्यंत क्रूरपणे हसून आपल्या भावाला म्हणाली, "दादा, तू एका लहानग्या पोरासाठी इतका का घाबरला आहेस? अरे, तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस. तू काळजी करू नकोस. या प्रल्हादाचा काटा मी काढते. माझ्याकडे ती दिव्य चादर आहे ना. आपण उद्याच शहराच्या मध्यभागी एक मोठी चिता रचूया. मी स्वतः या प्रल्हादाला माझ्या मांडीवर घट्ट धरून त्या जळत्या चितेवर बसेन. मी माझ्या अंगावर ती चमत्कारिक चादर ओढून घेईन, ज्यामुळे मला आगीची एक झळही लागणार नाही. मी सुरक्षित राहीन. पण हा तुझा तो लहानगा शत्रू प्रल्हाद मात्र त्या भयंकर आगीत जळून खाक होईल. त्याची राख रांगोळी होईल." आपल्या बहिणीची ही योजना ऐकून हिरण्यकशिपूच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि सैतानी हास्य उमटले. त्याने लगेचच सैनिकांना चिता रचण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. शहराच्या अगदी मध्यभागी एका मोकळ्या मैदानात एखाद्या लग्नाच्या मंडपासारखीच एक खूप मोठी आणि भयंकर लाकडांची चिता रचण्यात आली होती. सुके चंदन, बाभळीची लाकडे आणि त्यावर हजारो लिटर तूप आणि तेल ओतले होते. हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गाव तिथे गोळा झाले होते. पण कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. लोकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. माता भगिनी पदराने तोंड लपून मुसमुसून रडत होत्या. त्यांना माहीत होते की आज एका निष्पाप, गोड आणि सात्विक बालकाचा आगोत जळून अत्यंत तडफडून मृत्यू होणार आहे. पण हिरण्यकशिपूच्या दहशतीमुळे कोणीही एक शब्दही बोलू शकत नव्हते. प्रल्हादाची आई कयाधू तर रडून रडून बेशुद्ध पडली होती. आणि मग सैनिकांच्या गराड्यातून प्रल्हादाला तिथे आणले गेले. मित्रांनो, प्रल्हादाचे ते रूप कसे असेल? विचार करा. एका 5 वर्षांच्या मुलाला समोर आपला मृत्यू दिसत आहे. एक भयंकर मोठी चिता दिसत आहे. पण त्या बालकाच्या चेहऱ्यावर ना भीतीची एक रेष होती, ना डोळ्यांत एकही अश्रू होता. तो अत्यंत शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होते. तो भसत हसत चालत होता आणि एका लयीत अत्यंत प्रेमाने दपत होता. ओम नमो नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. होलिका आधीच त्या चितेवर जाऊन बसली होती. तिने अंगावर ती जादुई चादर घेतली होती. तिच्यात ते क्रूरतेने चमकत होते. सैनिकांनी प्रल्हादाला उचलून होलिकेच्या स्वाधीन केले. होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याला आपल्या मजबूत हातांनी विळखा घातला, जेणेकरून आग लागल्यावर तो पळून जाऊ शकणार नाही. हिरण्यकशिपूने हात उंचावला आणि आदेश दिला, "लावा आग!" सैनिकांनी जळत्या मशाली त्या चितेवर फेकल्या. तेलाने आणि तुपाने माखलेली ती लाकडे क्षणात पेटून उठली. भड 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 करत आधीच्या ज्वालांनी रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही सेकंदात त्या ज्वाला आकाशाला भिळू लागल्या. आगीची उष्णता इतकी भयानक होती की आजूबाजूला उभे असलेले लोक, सैनिक आणि खुद्द हिरण्यकशिपूसुद्धा 2 पावले मागे सरकला. आगीच्या त्या भयंकर आवाजात
होलिकेचे ते क्रूर आणि कर्कश हसणे घुमत होते. ती जोर जोरात हसत होती. पण प्रल्हादाने डोळे मिटले होते. तो हात जोडून बसला होता. त्याच्यासाठी ती आग म्हणजे जणू काही फुलांची शय्या होती. तो अत्यंत तल्लीन होऊन म्हणत होता, नारायण, हरी नारायण, माझे प्रभू नारायण. आणि मित्रांनो, मग तिथे असा एक अद्भुत चमत्कार घडला ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. प्रल्हादाच्या मुखातून निघणाऱ्या त्या नारायण नामाच्या जपाने साक्षात निसर्गाचे नियम बदलून टाकले. अचानक आकाशातून एक प्रचंड मोठे वादळ आले. वाऱ्याचा वेग इतका भयंकर आणि प्रबळ होता की त्याने दिशा बदलली. त्या प्रचंड वाऱ्याने होलिकेच्या अंगावरची ती चमत्कारिक चादर जोराने उडवली. होलिकेच्या चेहऱ्यावरचे हास्य एका सेकंदात गायब झाले. तिने घाबरून ती उडणारी चादर पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार? ती चादर होलिकेच्या अंगावरून उडाली आणि ती थेट जाऊन पडली प्रल्हादाच्या अंगावर. मित्रांनो, वरदान असे होते की जो कोणी भक्तीने अग्नीचे स्मरण करेल त्यालाच ती चादर वाचवेल. आणि होलिकेने तर त्या वरदानाचा दुरुपयोग एका भक्ताला मारण्यासाठी केला होता. चादर अंगावरून उडताच क्षणातच त्या भयंकर अग्नीने होलिकेला चारही बाजूंनी वेढा घातला. होलिकेला काही समजण्याच्या किंवा ओरडण्याच्या आतच ती त्या भयंकर आगीत जळू लागली. तिचे ते सैतानी हसणे आता अत्यंत भयानक किंकाळ्यांमध्ये बदलले होते. वाचवा, मला वाचवा दादा, असे ओरडत ती तडफडू लागली. तिचे ते भयानक किंचाळणे ऐकून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक राक्षसाचे धाबे दणाणले. हिरण्यकशिपू डोळे फाडून बघत होता, पण तो काहीही करू शकत नव्हता. अवघ्या काही क्षणात होलिका त्या भयंकर आगीत जळून खाक झाली. तिची राख झाली. थोड्या वेळाने जेव्हा लाकडे जळून संपली, आग शांत झाली आणि धुराचा लोट खाली बसला, तेव्हा लोकांनी अत्यंत भीतीने आणि आशेने चितेकडे पाहिले. आणि त्यांना जे दृश्य दिसले त्याने सर्वांचे हात आपोआप जोडले गेले. चितेच्या अगदी मध्यभागी राखेच्या ढिगाऱ्यावर प्रल्हाद अत्यंत सुरक्षितपणे आणि हसतमुख बसला होता. त्याच्या अंगावरील एका केसालाही धक्का लागलेला नव्हता. त्याचे कपडेही जळाले नव्हते. तो जणू काही आगीशी खेळत होता. हा प्रसंग पाहून स्वर्गातून देवांनी दुंदुभी वाजवल्या आणि प्रल्हादावर फुलांचा वर्षाव केला. आणि मित्रांनो, याच होलिकेच्या दहनावरून आपण आजची होळी साजरी करतो. हे दहन फक्त लाकडांचे किंवा एका राक्षसीचे नव्हते, तर ते दहन होते एका अत्यंत वाईट प्रवृत्तीचे, अहंकाराचे आणि क्रूरतेचे. सत्याचा नेहमी विजय होतो, हेच यातून सिद्ध झाले. पण मित्रांनो, कथा इथेच संपत नाही. खरी थरारकता तर आता सुरू होणार होती. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बहिणीला जळून मरताना आणि आपल्या शत्रूला जिवंत राहिलेले पाहून हिरण्यकशिपू रागाने वेडापिसा झाला. हिरण्यकश्यपूचा संयम आता संपला होता. त्याला वाटत होते की मी त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि हा लहानसा पोरगा मला हरवतोय. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी राजदरबारात हिरण्यकश्यपूने रागाने प्रल्हादाला विचारले की, ए मूर्खा, तू ज्याच्या भरवशावर एवढ्या उड्या मारतोयस, तो तुझा नारायण नक्की आहे तरी कुठे? प्रल्हाद शांतपणे हसून म्हणाला, बाबा, ते सर्वत्र आहेत. ते या हवेत आहेत, ते माझ्या मनात आहेत आणि ते तुमच्यातही आहेत. हे ऐकून हिरण्यकश्यपू संतापला आणि त्याने समोरच्या एका दगडी खांबाकडे बोट दाखवून विचारले की, काय, तुझा देव या निर्जीव खांबात सुद्धा आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो बाबा, निस्संशय ते या खांबातही आहेत. हे ऐकताच हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला आणि त्याने आपली गदा उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या दगडी खांबावर प्रहार केला. तो म्हणाला, बघतोच आता तुझा देव कसा बाहेर येतो ते. आणि त्याच क्षणी एक प्रचंड आवाज झाला. असा आवाज जणू काही आकाश फाटले आहे किंवा हजारो विजा एकाच वेळी कडाडल्या आहेत. तो खांब दुभंगला
आणि त्यातून एक अशी आकृती बाहेर आली जी आजवर कोणीही पाहिली नव्हती. ते रूप पाहून असुरांची पाचावर धारण बसली. डोळे धगधगत्या निखाऱ्यासारखे लाल होते. चेहरा सिंहाचा होता, पण शरीर माणसाचे होते. दाट सुळ्यासारखे बाहेर आले होते आणि मानेवरची आयाळ आकाशाला भिडली होती. ते होते साक्षात भगवान विष्णूंचे रौद्र रूप, भगवान नृसिंह. हिरण्यकश्यपू गोंधळला. हा प्राणी आहे की माणूस? पण विचार करायला वेळच नव्हता. नृसिंहाने एका झेपेत हिरण्यकश्यपूला पकडले. तो महाशक्तिशाली असुर एका खेळण्यातल्या बाहुलीसारखा हतबल झाला. आता ती वेळ आली होती जेव्हा ब्रह्मदेवाच्या वराची प्रत्येक अट पूर्ण होणार होती. देवाने त्याला फरफटत नेले आणि उंबरठ्यावर बसले. उंबरठा म्हणजे ना घर ना बाहेर. वेळ होती संध्याकाळची, म्हणजे ना दिवस ना रात्र. नृसिंह रूप म्हणजे ना माणूस ना प्राणी. देवाने त्याला आपल्या मांडीवर घेतले, म्हणजे ना जमीन ना आकाश. आणि त्याला मारण्यासाठी कोणतेही शस्त्र वापरले नाही, तर आपली तीक्ष्ण वाकडी नखे बाहेर काढली. आणि एका भीषण गर्जनेसह भगवान नृसिंहाने आपली नखे हिरण्यकश्यपूच्या छातीत खुपसली. त्याचे पोट फाडले आणि त्या असुराचा अंत केला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हिरण्यकशिपूच्या मृत्यूनंतरही भगवान नरसिंहाचा राग शांत होत नव्हता. ते क्रोधाने लाल झाले होते. त्यांच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. साक्षात ब्रह्मा आणि शिव देखील थांबले होते. तेव्हा तो चिमुकला प्रल्हाद अत्यंत प्रेमाने आणि अजिबात न घाबरता पुढे आला. तो भगवान नरसिंहाच्या पायाशी गेला आणि त्याने त्यांचे चरण स्पर्श केले. आणि काय आश्चर्य! त्या भयंकर आणि रक्ताने माखलेल्या सिंहाने जेव्हा आपल्या भक्ताला, प्रल्हादाला पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील राग क्षणात वितळला. त्या लालभडक डोळ्यांतून प्रेमाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी प्रल्हादाला उचलून कुशीत घेतले आणि एका गायीने आपल्या वासराला चाटावे तसे नरसिंह भगवान प्रल्हादाला प्रेमाने चाटू लागले. त्या भयंकर सिंहाचे रूपांतर एका अत्यंत प्रेमळ पित्यामध्ये झाले होते. या कथेमध्ये आणि या प्रत्येक प्रसंगात आपल्यासाठी एक प्रचंड मोठी आणि महत्वाची शिकवण लपलेली आहे. हिरण्यकशिपूचा प्रसंग आपल्याला शिकवतो की माणसाला कितीही मोठी सत्ता, शक्ती किंवा संपत्ती मिळाली तरी अहंकार माणसाला कायम विनाशाकडेच घेऊन जातो. होलिकेचा प्रसंग आपल्याला शिकवतो की जर देवाने दिलेल्या गुणांचा, ज्ञानाचा किंवा वरदानाचा तुम्ही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापर केलात, तर तोच गुण तुमचा जीव घेतो.